आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूयात। हिंदीच्या मुद्द्यावरती शिक्षण मंत्री दादाजी भुसे राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतंय। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादाजी भुसे यांनी वेळ मागितलेली आहे। हिंदी भाषा संदर्भामध्ये राज ठाकरे यांना सरकारची भूमिका समजावून सांगण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे शिक्षण मंत्र्यांचा। हिंदी विषयाला मनसेचा तीव्र विरोध आपण सातत्याने बघतोय आणि या विषयावरती सोमवारी रात्री मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये बैठकही पार पडलेली होती। त्यानंतर आता शिक्षण मंत्री राज ठाकरे यांना भेटणार आहेत, त्यांची वेळ घेणार आहेत भेटीसाठी असं कळतंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या या संदर्भात अधिक माहिती देतील। राजू, पूर्वी आपण पाहतोय की हिंदी भाषेला मनसेकडनं जो आहे तो तीव्र विरोध होताना पाहायला मिळतोय आणि आता शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे जे आहे ते राज ठाकरे यांची वेळ मागितलेली आहे आणि त्यांची वेळ घेऊन नेमकी सरकारची काय भूमिका आहे हे राज ठाकरेंना स्पष्ट करणार आहे। आपण जर पाहिलं का रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुद्धा बैठक पार पडलेली होती, याला मंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते, त्यांनी सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा केलेली आहे। एवढंच नाही तर आपण पाहतोय की भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा काल पत्रकार परिषद घेऊन जे आहे हिंदी संदर्भात सरकारची नेमकी काय भूमिका आहे, हिंदीची सक्ती कधी केली गेलेली होती हे सविस्तर जे आहे ती माहिती दिलेली आहे आणि उगाच कोणीतरी राजकारण करते अशा प्रकारचा सुद्धा आरोप जो आहे तो भाजपकडनं केलेला होता। त्यामुळे हिंदीची सक्ती नाही वारंवार हे सरकारकडनं सांगितलं जात आहे आणि तीच भूमिका जी आहे ती पटवून देण्यासाठी दादाजी भुसे यांनी राज ठाकरेंची वेळ मागितलेली आहे। वेळेत दादाजी भुसे राज ठाकरेंना भेटतील आणि नेमकं सरकारची काय नेमकी भूमिका आहे, सरकार नेमकं काय हिंदी भाषेसंदर्भात विचार करतंय हे समजून सांगणार आहे। आतापर्यंत राज ठाकरे यांची मिळाली नाही, मात्र ज्यावेळी त्यांची वेळ मिळेल त्यावेळी दादाजी भुसे भेटतील आणि हा विषय त्यांना समजून सांगितलं जाईल असं समजतं। त्यामुळे आता राज ठाकरे आणि दादाजी भुसे यांची नेमकी भेट कधी होणार आणि त्यानंतर राज ठाकरेंचा विरोध जो आहे तो मावळणार की आणखी वाढणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। पूर्वी एकंदरीतच कुठेतरी या सगळ्या बाबतीमध्ये मनसेशी पूरक किंवा मनसेच्या कलाकलाने घेण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे असं वाटतं का? पूर्वी जर आपण पाहिलं तर काल ज्या प्रकारे आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली, रात्री परत मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती बारकाईने चाललेली होती, त्यानंतर प्रतिक्रिया सुद्धा सरकारकडून आलेल्या होत्या। आता राज ठाकरे यांचा जो आहे तो विरोध आपल्याला मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळतोय आणि एकीकडे सरकार म्हणतंय की आम्ही सक्ती केलेली नाही, उलट मागच्या सरकारने जी काही सक्ती केलेली होती ती आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडनं केला जाईल असं सांगितलं जातंय। मात्र भाजपसाठी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो डोकेदुखी ठरू शकतो, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। आपण पाहतोय का काल ज्या प्रकारे विधान भवनात सुद्धा मनसेने टीका केलेली आहे, अशा अनेक मुद्दे आहेत आणि या मुद्द्यावरून कुठेतरी सरकारची डोकेदुखी ठरू नये यासाठी शालेय शिक्षण मंत्री हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहे आणि त्यांची समजूत काढण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जाणार आहे। मात्र ही समजूत काढताना दादाजी भुसे यांना यश मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। पूर्वी धन्यवाद राजू आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर हिंदीच्या मुद्द्यावरती मनसे नेते राज ठाकरे हे अत्यंत आक्रमक झालेले आपण गेले काही दिवस सातत्याने बघतोय आणि या मुद्द्यावरती आता हिंदी भाषेसंदर्भात राज ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची वेळ मागितली असल्याचं कळतंय। हिंदी भाषा सक्तीच्या बाबतीमध्ये किंबहुना 3 भाषा सूत्र जे आहे त्या बाबतीमध्ये राज ठाकरे यांचा तीव्र विरोध आहे आणि त्याच अनुषंगाने ही भेट असेल। यानंतर एक छोटासा ब्रेक, पाहत रहा एबीपी माझा।